हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर तुम्ही बघू शकता इथं कारल्याचं वेल आहे आणि त्याला कारली पण आलेली आहेत. पण ती म्हणजे जी कारली आहेत ती पांढऱ्या कलरची आहेत. तर मी म्हणजे ह्याच्या ज्या बिया आहेत म्हणजे बऱ्याचशा बिया होत्या त्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या. तर माहीत नव्हतं की हे पांढरं कारलं आहे. तर आल्यानंतर समजलं की ते पांढरं कारलं आहे. तर इथं बघू शकता छान अशी कारली आलेली आहेत. एक खराब झालं होतं, तर इथं 3 कारली आपल्याला छान अशी भेटलेली आहेत. त्याच्या मी अशा फोडी करून घेतल्यात आणि आतल्या सगळ्या बिया काढून टाकल्या. जर कोवळ्या असतील बिया, अगदीच हाताने दाबता येत असतील अशा जर बिया असतील तर त्या तुम्ही ठेवू शकता. त्या एकदम अशा दाताखाली येत नाहीत, कडक लागत नाहीत. तर अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून एक अर्धा ते 1 तास झाकून ठेवायचं, जेणेकरून मिठाचं जोपर्यंत पाणी होत नाही. तर अशा पद्धतीने आपण त्याला मीठ लावून ठेवूया साईडला. तोपर्यंत आपण इथं मसाला काढून घेऊया. तर मसाल्यामध्ये खोबऱ्याचे काप, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. आता हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आणि आता जे आपण कारलं आहे ते मिठामध्ये मुरवायला ठेवलं होतं. तर तसंच ते मीठ न धुता त्याच्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचं आणि एक थोडंसं शिजवून घ्यायचं त्याला. म्हणजे एकदमच जास्त शिजवायचं नाही आहे. थोडंसं हाताने तोडता येईल असं शिजवून घ्यायचं. आता इथं बारीक चिरलेला कांदा, तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण जो मसाला काढलेला आहे म्हणजे खोबरं, लसूण त्याचा मसाला काढलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आणि मस्त खमंग हा मसाला परतून घ्यायचा. आता जी कारली आपण म्हणजे थोडीशी शिजवून घेतली होती ती कारल्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि मसाला छान परतला की त्याच्यामध्ये ती कारले टाकून छान परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे, कारण सुरुवातीला कारलं आपण मिठातच भिजवलं होतं. तर थोडंसं शिजत आलं की थोडीशी टेस्ट करून थोडंसं मीठ ॲडजस्ट करायचं. कारण काय होतं, जर अगदीच मीठ लागलं असेल त्याला, थोडंसं पाणी राहिलं असेल मिठाचं, तर ते एकदम खारं होण्याची शक्यता असते. तर इथं तुम्ही कांदा टोमॅटो पुरतं पण मीठ, जेव्हा कांदा टोमॅटो आपण परतत असतो तेव्हा पण फक्त त्याच्यापुरतं मीठ तुम्ही टाकून परतू शकता. नंतर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मस्त असं कारली एकजीव करून घ्यायची, म्हणजे छान परतून घ्यायची. बघू शकता थोडंसं झाकण मारायचं, 5 ते 10 मिनिट झाकण मारून ही कारली होऊ द्यायची, कारण आपण जास्त शिजवलेली नाही आहेत कारली. थोडेफार हाताने तोडतील असे शिजवले होते. तर 1-2 म्हणजे 5 ते 10 मिनटं आपण छान वाफ देऊन ही कारली पूर्णपणे शिजवून घ्यायची आणि मस्त गरम गरम भाकरीबरोबर सर्व्ह करा. खूप छान कारली तयार होतात.